गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, ही जी दहावीला आपल्याला कना नावाची जी कविता होती ना, ती गंगामाई तर इथं सिंदफणा माय आहे. आणि सिंदफणा माय सध्या आजूबाजूच्या गावातील या साक्षरपिंपरी धारवंटा, उकडपिंपरी धानोरा आणि पश्चिमेकडून सगळ्या शिरूर भागातून जेवढ्या गावातून ही गंगामाय म्हणजे सिंदफणा माय वाहत येते. तिथून या सिंदफणा माईनं आपलं रौद्र रूप आज दाखवलेलं आहे. आणि आज मी उकडपिंपरी फाट्यावर आहे. इकडं उकडपिंपरीकडे जाणारा रस्ता बाधित आहे, इकडं धारवंट्याकडे जाणारा बाधित आहे. आणि ही जी आपल्या गाडे, बाजीराव गाडे, भगवान बाप्पू, गोवर्धन सर यांची जी शेतं आहेत, हरिदाजी, ही सगळी शेतं सध्या पाण्याखाली आहेत. इकडं हा जो जय हिंद दाबा आहे, हा रामबंडू काशीचा, तोही वाहून गेला आहे. अनेक शेड वाहून गेलेले आहेत. आजूबाजूची जी छोटी छोटी दुकानं होती, या धाब्याकडं, ह्या ढाकणे कॉम्प्लेक्सकडे सध्या पाण्याने विळखा घातलेला आहे. आतमध्ये पाणी गेलं आहे. आणि या पाण्याच्या प्रवाहामुळं हजारो एकर शेती सध्या बाधित आहे. आणि हे तुम्हाला जे दिसतंय, पलीकडची जी साक्षरपिंपरीची बांधव आहेत, पलीकडून येणारी जी बांधव होती, जी शिक्षक मंडळी होती, तीही तिकडंच आहेत. आणि एवढं रूप या सिंदफणेनं आज इतिहासामध्ये जे काही वयोवृद्ध लोक आहेत त्यांनी ही पहिल्यांदाच बघितलं आहे असं ते सांगत आहेत. तर एवढं रौद्र रूप आम्ही पण आमच्या आयुष्यामध्ये तर बघणारच, पण आमचे जे पूर्वज जिवंत आहेत सध्याचे, त्यांनी पण कधी बघितलेलं नाही. हे एवढी भीषणता या पाण्यामध्ये आहे. आता हे न भरून येणारं शेतीचं नुकसान 5-10 वर्ष तरी शेती पूर्वपदावर यायला तयार नसणार आहे. कारण काळी जी माती असते ती पूर्ण वाहून गेली आहे, खांदू गेलेले शेतं. आणि पलीकडे तुम्ही बघू शकता स्मशानभूमी जी साक्षरपिंपरीची ती पण दिसत आहे. आणि हे इकडं अशोक भगवानराव शेळके, आमचे अशोक भैयाचं जे मोसंबीचं शेत आहे ते पण पूर्ण पाण्याखाली आहे. आणि एवढी बाधकता असताना आता यावर तुटपुंज्या मदतीनं काय होणार आहे. मात्र कोणत्याही शेतकरी बांधवानं, व्यावसायिक बांधवानं खचून न जाता या परिस्थितीचा सामना करायला, ही नैसर्गिक आपदा आहे, यामधून मार्ग निघेल. पण कोणीही वेगळं पाऊल उचलू नका. आणि हे पण शेड सध्या वाहून चाललेलं आहे बघा. आणि कोणीही वेगळं पाऊल न उचलता या परिस्थितीचा सामना करायला पाहिजे. पूर्वपदावर नक्कीच आपली पूर्वपदावर येण्याची परिस्थिती नसेलही, पण या सर्व आपदामधून आपण खंबीरपणे उभा राहण्याची आज गरज आहे.